Welcome to our home. तर आज आम्ही तुम्हाला आमच्या या सुंदरशा घराचं होम टूर देऊ. तर सर्व पहिले हा जो रूम दिसतोय हा आमचा लिव्हिंग रूम. एंट्री करताच तुम्हाला हा रूम दिसणार. या रूम मध्ये एक मस्त सुंदरसा एल शेप सोफा, मस्त एक छोटासा प्लांट आणि एक कॉफी टेबल. हा मला सोफा लई आवडतो कारण हा माझा बेस्ट आराम करायचा स्पॉट सुद्धा आहे. इथं मी खेळू शकतो, प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतो, अजून अभ्यास सुद्धा करू शकतो. चला, हे झालं तर आता तुम्हाला दाखवतो मी माझा टीव्ही युनिट. हा माझा फेवरेट पांकी. हा मला खूप आवडतो. तर हा आहे आमचा टीव्ही युनिट. जसं तुम्ही बघू शकता, आमचा एक टीव्ही आहे, त्याच्या मागे एक लई सुंदर व्हाईट आणि वुडन बॅकग्राऊंड आहे, जो एकदम ब्युटिफुल आम्हाला वाईब देतो. आम्ही तर बसतो आणि असं वाटते की आम्ही एक मोठ्या आलिशान घरात आहे. हा इथं आम्ही आमचे ट्रॉफ्या हे ठेवलेत. इथं आता तुम्ही एक लहान माकड बघू शकता. इथं ट्रॉफ्या आहेत, हा तिरंगा, आणि इथं आमच्या टीव्हीच्या खाली कॅबिनेट सुद्धा आहे, ज्याचं आम्ही स्टोरेज ठेवू शकतो. तर आता तुम्हाला या घरातलं सर्वात ब्युटिफुल स्पॉट दाखवू, तर ती आहे आमची गॅलरी. तर ही आहे आमची सुंदरशी गॅलरी. इथं तुम्ही बघू शकता, हा आमचा खाली लई सुंदर ग्रास आहे. इथं खूप सारे प्लांट आहे जे आम्हाला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. इथं आता सुमितचं कॉफी टेबल आहे. मला इथं आता बसायला लई आनंद होतो कारण इथं मस्त फ्रेश ऑक्सिजन भेटतो या छोट्या प्लांट्समुळे. इथं बसून आम्ही सकाळी नाश्ता करतो, नाही तर खेळत बसतो. हा आमचा असा एरिया आहे. चला आता आपण किचन मध्ये जाऊया. तर हा आमचा प्रशस्त किचन. थांबा, एक गोष्ट तर दाखवायची राहिलीच तुम्हाला. हा आमचा एअरटेलचा वायफाय. याच्याने आम्ही आमचा पूर्ण घर आता आपण वाढूया पुढं. हे आमचं किचनचा बेस. याला लई साऱ्या ट्रॉले आहेत, ज्याच्याने हे पुढे येताना आम्ही याच्यात भांडे ठेवतो, चम्मच, ते कढची, खूप सारे सामान. इथं आमचा गॅस आहे, तर हे आमचं मिक्सर, आणि हे इथं आमचे हे स्टोरेज. जसं तुम्ही बघू शकता, इथं आमचा उलटा फ्रीज आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता, हा आमचा वॉशिंग एरिया. इथं आम्ही कपडे लटकवतो, आणि हा आमचा बॉसचा वॉशिंग मशीन. याच्या मी दररोज कपडे धुतो, जे अति स्वच्छ निघतात. बेडरूम कडे वळण्याच्या पहिले हा इथं आमचा कॉमन वॉशरूम एरिया. इथं बघू शकता तुम्ही, हा आमचा बेसिन, इथे सुंदरसा मिरर, आणि हा आमचा वॉशरूम. इथंच आम्ही आंघोळ करतो. आणि हा आमचा हेवलचा गीझर, जो ऑन होतो आणि मस्त पैकी पाणी गरम करून देतो. तर आता तुम्हाला दाखवतो बेडरूम. तर हा आहे आमचा मास्टर बेडरूम. इथं आता आम्ही कपाट बनवलेले आहेत, जेणेकरून आमच्याकडं लई सारे स्टोरेज आहे. याच्यात आम्ही आमचे कपडे पुढे ठेवतो. आणि हे आमचं मेकअपचं टेबल. याच्यात एक मोठा मिरर आहे. मिररच्या मागून स्टोरेज सुद्धा आहे. इथं आता हा एक ड्रॉवर आहे. आणि तुम्हाला या बेडरूम मध्ये एक लई मस्त तो गोष्ट दाखवू, तर इकडे बघा, हा आमचा फोल्डिंग टेबल.
हे आमच्या मनावर आहे. याला असं अनफोल्ड करा, वापरा, याच्यावर वाचा, लिहा, काही पण करा, कपड्यांची इस्त्री करा, आणि ते जेव्हा काम होईल तेव्हा असं तर हा तो आमचा फोल्डिंग टेबल. इथं आम्ही लावले आमचा बेड, आणि इथं विंडो म्हणून आम्ही शहराचे जे सुंदर असे व्ह्यू घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर व्ह्यू आहे. तर आता मी तुम्हाला माझ्या फेवरेट प्लेस कडे नेतो. चला. वेलकम टू आवर स्टडी रूम. तर हा आमचा स्टडी रूम आहे. इथं मी बघाल तर एक आम्ही टेबल बनवले, ज्याच्यात इथं माझे बुक्स अजून माझ्या लहान भावाचे बुक्स. इथं आता आम्ही असं सामान ठेवतो, आणि इथं सुद्धा आम्ही वस्तू ठेवतो. ही म्हणजे स्टोरेजच आहे, आपले बुक्स, हे जे सामान ठेवायचे असतात ते ठेवण्यासाठी. तुम्ही बघाल तर ही आमची चेअर. इथं पण ड्रॉवर्स आहे, ज्याच्यात मी माझे नोटबुक्स ठेवतो. हे सुद्धा आता आम्ही 4 ड्रॉवर्स बनवलेत. हा इथं सुद्धा एक ड्रॉवर बघू शकतात. अजून आम्ही लगभग दररोज याच्यावर स्टडी करतो, चांगला अभ्यास करतो, कधी कधी बुक्स वाचतो, पेंटिंग्स बनवतो. तर हा एरिया आमचा फेवरेट एरिया. इथं बघू शकता आमचा एक सोफा आहे. इथं देवघर, अजून इथं मम्मीची जी कपडे शिवायची मशीन. तर आता तुम्ही बघाल तर ही आहे आमची बाल्कनी. इथून सुद्धा अतिशय सुंदर असं व्ह्यू भेटतो. आम्ही इथं तसं उभं राहतो, नाही तर बसून जातो, आणि व्ह्यूचा आनंद घेतो. सारख्या शहरात आमचे एक छोटेसे घर झाले, ते म्हणजे जे माझ्या मम्मी आणि पप्पांच्या मेहनतीमुळे. पण त्याच्याही आधी माझे आजोबा गणपत राठोड आणि माझी आजी कौशल्यबाई राठोड, जर ते नसते तर माझे पप्पा शिकू नाही शकले असते. त्याच्यामुळे हा एवढा घर बनलंच नसता. म्हणून एवढ्या सर्व गोष्टींसाठी मी त्यांचा खूप आभार मानतो. तर कसं वाटलं आमचं हे छोटंसं घर? नाशिक सारख्या स्मार्ट सिटीमध्ये आमचं हे छोटंसं असं घर तयार झालंय. आणि हे घर फक्त माझ्या मेहनतीमुळं नाही, तर माझ्या आईवडिलांच्या कृपाशीर्वादामुळं, त्यांच्या पुण्याईमुळं हे एवढ्या प्रशस्त अशा ठिकाणी माझं घर झालेलं आहे. आणि यासाठी खरोखरच माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, त्यांनी मला शाळा शिकवली, मला नोकरीला लावलं, त्यामुळे हे सर्व शक्य झालं. निश्चितच मित्रांनो, तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं कामाला लागा, नोकरीला लागा, आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न तुम्ही सुद्धा पूर्ण करा. धन्यवाद.